जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. हाय आदर्श, कशी आहेस तू? मी ठीक आहे. आज तू ऑफिसला येणार होतास ना, मग का नाही आलास? मी ऑफिस मध्येच तुझी वाट पाहत आहे. अच्छा, चल फ्रेश हो. मी तुझ्यासाठी आज गाजराचा हलवा बनवलाय. बरं, भारती कशी आहे? ठीक आहे मम्मी. मला माहित आहे सीमा, पण आदर्श तुझ्या आयुष्यात आला, तो तुझ्या भावनांशी खेळला आणि तू त्याला असं सोडणार आहेस? तुम्ही हे सगळं सांगायला मला ऑफिसला बोलवलंय का? परंतु सीमा, आता तर तुला सगळं खरं कळलंय ना. आज माझा गैरसमज झालाय भारती, उद्या कोणाचाही हा गैरसमज होऊ शकतो. आजी आणि मम्मी माझं आणि आदर्शाचं लग्न पारंपरिक पद्धतीने करायला निघाल्यात आणि मुहूर्त 2 दिवसानंतरचा आहे. सीमा, काहीही करून मी हे नाही थांबवू शकत. कोणता मार्गच दिसत नाहीये मला. मला तुझी मदत हवी आहे. हो भारती, आता या नाटकावरचा पडदा उघडावाच लागेल. विचार करूया की या सत्याला सगळ्यांसमोर कसं आणलं जाईल ते. आणि हो, हे सत्य सगळ्यांसमोर येता सगळ्यात पहिले मी आजींना भेटेन, कारण आजपर्यंत मी त्यांना भेटलीच नाहीये. माझा पाय सुद्धा आत्ताच मुरगळायचा होता. अगं, किती कामं पडली आहेत गीता. 2 दिवसांनी आदर्श आणि भारतीचं लग्न आहे. तुम्ही काळजी करू नका आई, सगळी तयारी पूर्ण झालीये. हॉल पण बुक झालाय आणि घरामधली सगळी तयारी मी केलेली आहे. अगं, पण पाहुण्यांनाही बोलवायचं होतं ना. आई, इन्व्हिटेशन्स पाठवून दिली आहेत आणि केटरिंगची सुद्धा सोय झालेली आहे. हो, आणि हॉलमध्ये लग्न किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत उरकायचं हे विचारण्यासाठी मी गुरुजींना आजच बोलावलंय. हे बघ, कोणीही पाहुणा राहता कामा नये. आपण आपल्या माणसांना, आपल्या नातेवाईकांना का बोलवतो बरं लग्नात? कारण वर वधूंना त्यांचे आशीर्वाद मिळावेत आणि त्यांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून. अगदी बरोबर बोलताय आई. आता लग्न लवकरात लवकर व्हायला हवंय, कारण या घरात काहींचे विचार कुठून कुठे जात आहेत. फक्त माझ्या विचारांवर का खापर फोडतेस? आदर्शचे विचार किती महान आहेत हे पण सांग ना आईला. सांग सांग. का आता आदर्शच्या विचारांना काय झालं? त्याला लग्न नाही करायचंय का? आई, आता आदर्शच्या मनात काय काय विचार चाललेत हे तर आदर्शची आईच सांगू शकते ना. गीता, जरा आईला सांग ना की आदर्शच्या डोक्यात काय काय विचार चालले. सांग सांग. सांगते हा. अशी कोणतीच गोष्ट नाही आई. आई, मी काय म्हणत होतो, ही भारती आणि आदर्शच्या लग्नाच्या बाबतीत जरा आपण विचारपूर्वकच निर्णय घेतला पाहिजे ना. त्याचं काय आहे, कधी कधी फार घाई गडबडीत केलेलं काम खूप खराब होऊन जातं ना. अगं आई, आता सगळ्यांची खरी माहिती आणि खरे चेहरे समोर येतच आहेत, तर थोडी वाट बघूया ना. मग करून टाकू लग्न आदर्श आणि भारतीचं, हो ना? कोणतं सत्य? कुणाचे चेहरे? अरे पण माझ्या हे लक्षात येत नाहीये की हे सगळं का होतंय आणि कशासाठी होतंय. हे पण जरा तुझ्या लाडक्या सुनेला विचार हा, आणि शांतपणे विचार. मी चाललोय हा इथून. सांगा आता. हा असं का बोलतोय का?
गीता जग्या असा का निघून गेला? आई, तुम्ही त्यांच्या बोलण्यावर लक्ष नका देऊ. हे तर बस कुठेही अडथळा आणण्यासाठी असं काहीतरी बोलून जातात. नाही सुनबाई, जग्याच्या या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. आई, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. अहो, तुमचा पाय मुरगळल्यामुळे भारती आणि आदर्शने ठरवलंय की लग्नाची तारीख थोडी पुढे ढकलूया. ही गोष्ट ह्यांनी ऐकली. तुम्ही काळजी नका करू. भारती आणि आदर्शाचं लग्न होणार आणि नक्कीच होणार. काय झालं भारती? तू सीमाशी बोललीस का? हो, ते तर बरं झालं की मी वेळेवर पोहोचले. ती तर माझ्या मॉमशी बोलत होती. पण तू सीमाला सर्व काही सांगितलंस ना, की मी तिला काही धोका नाही दिलाय? हो आदर्श, मी सीमाला सगळं काही खरं सांगून टाकलंय आणि तिला हेही सांगितलंय की तू तिच्याबरोबर कुठचाही धोका नाही केलायस. हे पण सांगितलंय की तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. पण आदर्श, मी सीमाला तर समजावलं, पण आता तू मम्मीना कसं समजावणार आहेस? मम्मीना आपण कसं सांगणार आहोत की जशा त्या विचार करतायत तशी सीमा नाहीये? त्यांच्या नजरेत सीमा वाईट ठरलीये, एक वाईट चरित्र असलेली मुलगी. आदर्श, जर मम्मी अशाच विचार करायला लागल्या तर सीमाला या घरात येणं फारच कठीण होईल. समजतच नाहीये भारती की हे सर्व गैरसमज कसे दूर होतील. सीमा तरी माझी मदत करायला तयार आहे आदर्श, पण ती या घरात येऊ शकत नाही, तर ती माझी मदत कशी करणार? पण यासाठीच तुलाच मार्ग शोधावा लागेल भारती, कारण सीमासाठी आजी आणि आई यांचं मन जिंकणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी सीमाचं या घरात येणं अत्यंत आवश्यक आहे. पण मी मम्मींचे विचार तर नाही ना बदलू शकणार. हे बघ, आईला ही गोष्ट तर माहिती आहे की सीमा तुझी मैत्रीण आहे, तर बस याच गोष्टीचा आधार घेऊन तू आईला समजावू शकतेस की मी स्वतः सीमाला भेटायला गेलो नव्हतो. तू आईला असं सांगू शकतेस की सीमा फार दुखी होती आणि तूच मला तिला भेटायला पाठवलं होतंस. नाही आदर्श, या गोष्टीने मम्मीच्या मनात जो गैरसमज आहे तो नाही निघणार. आपल्याला दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. अरे, माझ्या या ऑफिसमध्ये आजकाल चाललंय काय? आणि असं नक्की काय झालं की सीमाने आदर्शला थोबाडीत मारली? अरे, तो आपल्या फिल्मचा हिरो आहे. सर, हिरो तर तेव्हाच होईल ना जेव्हा फिल्म बनेल. हो, आणि गुप्ताजींच्या अटीनं तर मला अजूनच अडचणीत टाकलंय. अगं, सर्वांना सायनिंग दिली गेलेली आहे आणि आदर्शाला मी 5 लाख रुपये दिलेत आणि गुप्ताजी सांगतायत की त्याला आता बाहेर काढा. सर, मला पण कधी साईन करा ना. तुम्ही सर्वांना साईन केलं आहे आणि मी सायनिंग साठी वाट पाहतोय. अहो, तुम्ही गप्पा बसा ना जरा. अहो, तुम्हाला सायनिंगची फिकीर आहे, मी विचार करतोय या फिल्मचं काय होईल. तुम्ही काळजी कशाला करता सर? ही फिल्म तर नक्कीच होईल. आदर्शाला काढल्यानंतर आणि आदर्शाला काढल्यानंतर आपल्याला परत एक नवीन हिरो शोधावा लागेल. तशी वेळच नाही येणार सर. आपण गुप्ताजींची अट नक्कीच पूर्ण करू. पण कसं? एक तर त्या गुप्ताजींची अट आणि वर मी ऐकलंय की सीमाने आदर्शाच्या थोबाडीत मारली. अरे, काय झालंय का ऑफिस मधल्या सगळ्या लोकांना? मला तर असं वाटतंय की सीमाला ऑफिस मध्ये घेऊन मी फार मोठी चूक केली. नाही सर, उलट सीमाला ऑफिसमध्ये घेऊन तुम्ही फार चांगलं काम केलात, कारण सीमामुळेच आपलं ध्येय साध्य होणार आहे. मला काही समजलं नाही माधुरी. खरं तर आदर्श विवाहित आहे. मी त्याच्या पत्नीला पण भेटले आहे आणि आदर्शला त्याच्या पत्नीपासून वेगळं केल्याशिवाय गुप्ताजींची अट पूर्ण होऊ शकत नाही. आणि आदर्शला आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं कारण फक्त आणि फक्त सीमाच ठरू शकते. बस तुम्ही लोक फक्त पाहतच राहा की मी गुप्ताजींची अट कशी पूर्ण करते ती. व्हेरी गुड.
अरे जगण्या, लग्नासाठी जे जे सामान लागेल ते बाजारात जाऊन घेऊन ये. हो मालकीन बाई, घेऊन येतो. आणि हे बघ गुड्डी, तू हॉलवर जाऊन पहा की लग्नाची सगळी तयारी नीट चाललीये की नाही. हे बघ बाळा, कोणतीही कमी राहता कामा नये. पण आई, तू हे काम मला का सांगतेस? पप्पा आणि आदर्श सुद्धा जाऊ शकतात ना? तुला वाटतंय का की तुझे पप्पा हे काम करतील? अगं ते तर या लग्नाला सुद्धा तयार नाहीयेत. पण आई, मला ब्युटी पार्लर मध्ये जायचंय. तू आदर्शला पाठव. नाही बाळा, आदर्श वरचा तर माझा विश्वासच उडालाय. ज्या मुलीशी लग्न करून त्याने तिला पत्नी म्हणून या घरात आणलंय, आज तो तिलाच धोका देतोय. मम्मी, तुम्ही चुकीचा विचार करताय. काय चुकीचं बोलते मी सुनबाई? ही गोष्ट मी तुला सांगणारच नव्हते, पण त्या मुलीला मी या घरात पाहिलं म्हणून मला हे सगळं बोलावं लागलं की आदर्शला आणि तिला मी एकत्र माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. हो मम्मी, तुम्ही त्यांना नक्कीच पाहिलं असणार, पण कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा चुकीचं वाटू शकतं ना. तुला काय म्हणायचंय सुनबाई? हेच मम्मी, की आदर्श चुकीचा नाहीये आणि सीमा ही तशी मुलगी नाहीये जसं तुम्ही विचार करताय. काय? हो मम्मी, सीमा माझी मैत्रीण आहे. नाही सुनबाई, कधी कधी डोळ्यांनी पाहिलेलं खोटं किंवा फसवं नसतं. माझं म्हणणं तरी ऐका मम्मी. हो सांग, काय बोलायचंय तुला? तुम्हाला तर माहितीये ना मम्मी, आदर्शला हिरो व्हायचंय. त्याच्या फिल्मचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे आणि त्याच कंपनीमध्ये सीमा एक क्रिएटिव्ह म्हणून काम करते. अगं क्रिएटिव्ह आहे म्हणून काय झालं? ऍक्च्युली गोष्ट अशी आहे, आदर्श आणि इतर आर्टिस्ट यांचं एक वर्कशॉप सुरू होणार आहे, म्हणून यासाठी आदर्श सीमा बरोबर पहिल्या सीनची रिहर्सल करत होता. काय? मम्मी, हेच तर खरं आहे. उलट मीच सीमाला सांगितलं होतं की वर्कशॉप सुरू होण्या अगोदर आदर्शला सगळे सीन समजाव आणि रिहर्सल करून घे म्हणून. आणि इनफॅक्ट ते दोघं सोबत बसले होते ना रिहर्सल साठी, तेव्हा माझं सीमा बरोबर बोलणंही झालं होतं. आता आम्हाला काय माहित की तुम्ही त्यांना एकत्र पाहाल म्हणून. तू खरं बोलतेस? हो मम्मी, सीमा पहिल्यांदाच मला इथे भेटायला आली होती आणि तुम्ही तिला एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे किती बोललात. ती बिचारी फोनवरही रडत होती. सोनबाई, जर खरंच असं असेल ना तर माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. तू फक्त एकदा सीमाला आपल्या घरी बोलाव, मी माझ्या चुकीची तिच्याकडे माफी मागेन. नाही मम्मी, तुम्ही तिची माफी मागण्याची गरज नाही, मी तिला समजावीन. आदर्श कुठे आहे सोनबाई? मी माझ्या मुलाला सुद्धा चुकीचं समजले. तो ऑफिसला गेलाय. सीमा पण ऑफिसमध्येच असेल. मी सीमाला फोन करून तिला इथे बोलावते. हाय सीमा, कशी आहेस? ठीक आहे. तू आदर्शला थप्पड मारलीस, ही गोष्ट तर खोटी होऊ शकत नाही ना? सर्व ऑफिसमध्ये याच गोष्टीची चर्चा चालू आहे. अगं तू त्याच्यावर रागवण्या अगोदर एक वेळ त्याचं म्हणणं ऐकलं असतंस तर. तुम्ही बरोबर बोलताय माधुरी. मी आदर्शाचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. कोणाबद्दल हे पूर्ण माहिती झाल्याशिवाय त्याच्याविषयी मत व्यक्त करणं चुकीचंच आहे ना? काय बोलतेस रे सीमा? काल काही वेगळं आणि आज काही वेगळं? हो माधुरी, वेळ क्षणोक्षणी बदलत असतो. काल काही वेगळं होतं आणि आज काही वेगळं आहे. शेवटी नक्की काय आहे सीमा? हा अचानक बदल याचा अर्थ? गैरसमजुतीमुळे मी आदर्शवरती हात उगारला. उलट माधुरी, खरं तर हे आहे की तो माझ्यावर खूप प्रेम करतो. पण तो विवाहित आहे, त्याचा काय? म्हणजे त्याला पत्नीपासून वेगळं व्हायचंय काय? नाही, त्या दोघांमध्ये जे नातं आहे ना ते तुटू नये असंच मला वाटतं. हे काय विचित्र बोलतेस तू सीमा? स्पष्ट सांग ना की तुला नकोय की आदर्श आणि भारतीचं नातं तुटावं ते. पण तुझी जागा कुठे आहे? एक पत्नी असताना आदर्शला काय अधिकार आहे की तुझ्यावर प्रेम करावं? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर अगदी लवकरच मिळेल तुम्हाला. अंडरस्टँड? अच्छा, आदर्श कुठे? तो ऑफिसला नाही आला. त्याला लाजल्यासारखं झालंय, कारण काल तू त्याच्यावर हात उगारला होतास ना. हो माधुरी,
मी फार मोठी चूक केली आहे त्याच्यावर रागवून. नाही सीमा, तू काहीच चूक नाही केलीस. जर मी तुझ्या जागी असतो तर कदाचित मीही तेच केलं असतं. आदर्श, काल इथेच मी माधुरींच्या समोर तुला थप्पड मारली होती आणि आज त्यांच्या समोरच मी तुझी माफी मागते. मला माफ कर. नाही सीमा, तुझा राग साहजिकच होता. जर कुणाचाही असा गैरसमज झाला असता तर त्यानेही हेच केलं असतं. गैरसमज तर कोणाचाही होऊ शकतो आदर्श. चूक तुझी नव्हतीच, गैरसमज माझा झाला होता. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मी जरा सरांना भेटून येतो. ठीक आहे. हे नेमकं काय आहे सीमा? माधुरी, प्रेमामध्ये अशी सरप्राईज मिळतच राहतात. पाहिलंस आदर्श, केवढा मोठा गोंधळ झालाय तो. आणि हे तुम्हीच सोडवाल सर. प्रोजेक्ट तुमचा आहे, सर्व काही तुम्हालाच हँडल करावं लागेल सर. आदर्श, एक प्रोजेक्ट आयुष्य बदलू शकतो. एक प्रोजेक्ट आर्टिस्टला स्टार बनवू शकतो. अगदी बरोबर बोलताय सर. परंतु त्या प्रोजेक्टसाठी कधी कधी बरंच काही करावं लागतं. कधी सुखाचा त्याग करावा लागतो, बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. प्रत्येकाची आपापली वेळ असते सर. मी पण माझ्या करिअरसाठी बऱ्याच तडजोडी केल्यात. अरे हो, सीमा कुठे आहे? असं ऐकलंय की काल तिने तुझ्यावर हात उगारला. हे ऐकून फार वाईट वाटलं. तो एक गैरसमज होता सर, जो आता दूर झालाय. कसं काय? गैरसमज? कसला गैरसमज आणि कोणत्या गैरसमजुतीचं बोलतेस तू? माधुरी, फक्त मीच नाही, आदर्शबद्दल आतापर्यंत तुम्ही सुद्धा गैरसमजुतीत होतात. तुम्ही जो आदर्शबद्दल विचार करता ना, ते खरं नाहीये. काय खरं नाही? सांग ना सीमा, कोणती गोष्ट खरी नाही? ज्या गोष्टीला धरूनच तू आदर्शला थप्पड मारली होतीस ती गोष्ट तर खोटी नसणारच ना. आदर्श विवाहित आहे म्हणजे आहे. माधुरी, हीच तर गोष्ट आहे जी खोटी आहे, जिला तुम्ही खरं मानत आहात. काय? माधुरी, सत्य तर हे की आदर्श विवाहित नाहीये आणि त्याची जी पत्नी म्हणून राहते ना, ती तर माझी खूप खास मैत्रीण आहे. खरं तर हे आहे की ते दोघं पती पत्नी नाहीयेत, पती पत्नी असल्याचं नाटक करतायत. दोघांच्या मध्ये काहीच संबंध नाहीये. दोघांचं लग्नही नाही झालंय. हीच ती गोष्ट आहे माधुरी, जी मला कळल्यानंतर मी आदर्शची माफी मागितलीये. तो माझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि त्याच्या प्रेमात कसलीच खोट नाहीये. चल सीमा, आईला तुला भेटायचंय. काय? खरंच? हो, भारतीचा पण फोन आला होता. तिने सांगितलं की मी तुला बरोबर घेऊन यावं. चलूया. वाह, किती चांगली बातमी ऐकलीस तू सीमा. हा तर मी विचारच करू शकले नसते. मी तर विचार करून ह्याच काळजीत होते की आदर्शला त्याच्या पत्नीपासून कसं वेगळं करायचं. गुप्ताजींच्या मुलीबरोबर लग्न लावणं किती कठीण काम आहे, पण तू माझं काम सोपं करून टाकलंस. जर आदर्शचं लग्नच नाही झालं तर घटस्फोटाचा प्रश्नच येत नाही. आता तर फक्त मार्ग तयार करायचे आहेत, म्हणजे आदर्श गुप्ताजींच्या मुलीला नाईलाजाने स्वीकारेल. जर मी चालण्या फिरण्या योग्य असते ना, तर भारतीला घेऊन मी स्वतःच बाजारात गेले असते. आता मी चालू शकत नाही. तूच भारतीला घेऊन जा आणि तिच्यासाठी लग्नाची साडी आणि साज शृंगाराचं सामान घेऊन ये. सुनबाई, बाजारात जाताना भारतीला सोबत घेऊन जा. लग्न तिचं आहे,
सगळ्या वस्तू तिच्या पसंतीच्या आल्या पाहिजेत. वा आई वा. कालपर्यंत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या घरातील स्त्रिया पार पडत होत्या. आता घरातील खरेदी पण त्याच करतील. जर हे सगळं तुम्ही केलं असतं तर आम्हाला करायची गरजच काय होती? मग कर, तूच कर. जेवढी धूमधाम करायची असेल तेवढी करा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, लोक हसतील तुमच्यावर, हसतील. लोक हसतील? हा, का हसतील? असं काय केलंय आम्ही ज्यामुळे लोक हसतील आपल्याला? आई, सगळ्या लोकांना माहितीये की भारती आपल्या घरात सून बनून राहते. सगळ्यांना माहित झालंय की आदर्शने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलंय. आपल्या पसंतीच्या मुलीला घरी घेऊन आलाय आणि घरातल्यांनी तिला सुनेच्या रूपात स्वीकारलं पण आहे. हो, मग त्याच्यात आपल्या मुलाचं सुख आहे म्हणूनच आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं तिला. आता तर लोक असंही बोलायला लागलेत की लग्नाचा दिखावा करण्याची काय गरज आहे. जर तुम्ही सर्वांनी तिला सुनेच्या रूपात स्वीकारलंय तर लग्न त्या मुलीचं होतं जी कुमारिका आहे, तिचं नाही जी पहिल्यापासून घरात पत्नी बनून राहते. बडबड बंद कर जग्या. या सगळ्यांची सुरुवात तूच केली होतीस. आता कमीत कमी यात तरी बाधा आणू नकोस. सुनबाई, तू जा. आता तू काय विचार करतोयस? तू पण जा, चल जा. जातोय ना. हे परमेश्वरा, माझ्या जग्याला सद्बुद्धी दे रे बाबा. आंटीना इतकं खुश पाहून मी तर खरंच हैराण झाले. किती खुश आहेत त्या या गोष्टीने. हेच तर आहे ना सीमा, या लोकांचं प्रेम, या लोकांचा आपलेपणा, यानेच तर मला इथे जखडून ठेवलंय. माझ्या मनात असून सुद्धा मी याच्यातून बाहेर नाही येऊ शकत. मला समजतच नाहीये की काय करू मी. माहित आहे भारती, आंटींच्या रागांचं कारण आता माझ्या लक्षात आलंय. खरं तर त्यांनी तुला आपली सून मानलंय आणि तुम्हा दोघांमध्ये कोणी आलं तर त्या ते सहन नाही करू शकत.